नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या केडीज कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, जसं की तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आता आपल्या राज्यामध्ये सुरू आहे। काही बहिणींनी फॉर्म भरलेला आहे, काहींचा अजून भरायचा राहिलेला आहे। ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांचे फॉर्म आता मंजूर होण्यास सुरुवात झालेली आहे। मंजूर झाल्यानंतर तुम्ही तुमचे पैसे कोणत्या खात्यात येणार ते कशा पद्धतीने चेक करणार आहे हे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे। मित्रांनो बघा, काही जणांनी ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांना असा मेसेज आलेला आहे, युअर ॲप्लिकेशन नंबर NYS जसा नंबर दाखवेल तुमचा MM मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हॅज अप्रूव्ड असा सगळ्यांना मेसेज आलेला आहे। ज्यांचा अप्रूव्ह झाला नाही त्यांना मेसेज अजून आलेला नाही। ते स्टेटस तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा तुम्ही चेक करू शकणार आहात। बघा, या ॲप्लिकेशनमध्ये कशा पद्धतीने स्टेटस चेक करायचं हे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे। त्याच्यानंतर सर्वांना एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे की तुमचे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे हे तुमचा आधार DBTच्या माध्यमातून पडणार आहेत। म्हणजेच तुमच्या बँक खात्याला आधार लिंक असणं गरजेचं आहे। ते तुमच्या बँक खात्याला आधार लिंक आहे किंवा नाही, कोणत्या बँक खात्याला आधार लिंक आहे तेच आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे। चला व्हिडिओमध्ये सुरुवात करूया। सर्वप्रथम काय करायचं आहे, तुम्हाला माय आधार UIDAIच्या वेबसाईटवरती यायचं आहे। त्याच्यावरती आल्यानंतर तुम्ही पाहू शकता राईट साईडला लॉग इन बटन दिसत आहे, तुम्हाला अंगठ्यासारखं चित्र आहे, त्याच्यावरती लॉग इन बटनवरती क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही क्लिक करणार आहात तुम्ही नेक्स्ट पेजवरतीच जाणार आहात। नेक्स्ट पेजवरती तुम्हाला विचारत आहे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि खाली दिलेला जो कॅप्चा कोड दिसत आहे तुम्हाला तो कॅप्चा कोड त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। आधार नंबर टाकून घ्या आणि कॅप्चा कोड सुद्धा टाकून घ्या। टाकून घेतल्यानंतर लॉग इन विथ OTP या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करावं लागणार आहे। जसं तुम्ही लॉग इन विथ OTP या ऑप्शनवरती क्लिक करणार आहात तुमच्या आधार लिंक मोबाईल नंबरवरती OTP येणार आहे। जर तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही जवळच्या आधार केंद्रामध्ये जाऊन सुद्धा मोबाईल नंबर लिंक करू शकत असता। त्यानंतर OTP टाकायचा आहे आणि लॉग इन बटनवरती क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही लॉग इन करणार आहात, लॉग इन केल्यानंतर तुमच्या आधारच्या वेबसाईटमध्ये लॉग इन होणार आहात। तुमच्या पुढे अशा प्रकारचा इंटरफेस या ठिकाणी येणार आहे, जिथं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन या ठिकाणी दाखवले जातील। बघा, पहिल्यांदा तुमचे वेगवेगळे ऑप्शन दाखवत आहे। डॉक्युमेंट अपडेट आहे, डाउनलोड आधार आहे, आधार PVC आहे, ॲड्रेस अपडेट आहे आणि बँक सीडिंग स्टेटस हा ऑप्शन सगळ्यात महत्त्वाचा आहे। आपल्याला या ऑप्शनमध्ये आता आपलं स्टेटस चेक करायचं आहे। बँक सीडिंग स्टेटस या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करावं लागणार आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे तुम्हाला तुमचं बँकेचं आधार लिंक स्टेटस दाखवत आहे। इथं बघा, कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन, म्हणजेच तुमचा आधार बँकेला लिंक आहे। जर तुमचा लिंक नसेल तर तुम्हाला या ठिकाणी दाखवणार नाही। तुम्हाला कोणत्या खात्याला तुमचा आधार लिंक आहे हे तुम्हाला दाखवत आहे, बँक नेम दाखवत आहे। इथं या केसमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया असं दाखवत आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं बँक सीडिंग स्टेटस हे तुमचं ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे। काही जणांचं इथं इनॲक्टिव्ह दाखवत असेल तर तुम्ही तुमच्या शाखेला भेट देऊन ते ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे। आणि ज्यांचं आधार बँकेला लिंक नाही त्यांनी तुमच्या बँकमध्ये जाऊन आधार DBTचा फॉर्म भरून द्यायचा आहे, म्हणजेच तुमचा आधार बँक खात्याला लिंक होईल। मित्रांनो, तुम्हाला आमची माहिती कशी वाटली हे नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।